हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकेची जी एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे 16 जुलै ते 19 जुलैच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे। मग ती एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, ऑनलाईन मोड मध्ये एक्झाम आहे, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहेत। तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते पाहण्याआधी पहा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती सध्या सुरू आहे। 15 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात। त्या रिगार्डिंग ज्या काही वेकन्सी आहेत, जसं की JNM आहे, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आहे, तसेच औषध निर्माता आहे, तर या सगळ्यासाठी जे आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत। आणि त्यामध्ये या बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे। तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती। बघा, ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर डेफिनेटली तुम्हाला एक गायडन्स मिळेल आणि तुमचे जे काही सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतील। तर यानंतर आपण बघणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे। की सगळ्यांना माहिती असेल की तुमची एक्झाम डेट जी आहे ते 16 जुलै ते 19 जुलैच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे। मग त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघणार आहोत। तर बघा, नवी मुंबई महानगरपालिका परीक्षा 2025 याच्यामध्ये तुमची एक्झाम डेट जी आहे ती 16 जुलै टू 19 जुलै एक्झाम डेट असणार आहे। त्याच्यामध्ये कोणत्या पदाची एक्झाम कधी होणार आहे हे देखील टिपिकली मेन्शन केलेलं आहे आणि त्या डॉक्युमेंट बद्दल पण इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे की ANM ची एक्झाम कधी होणार आहे, JNM ची एक्झाम कधी होणार आहे। मग त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आता हॉल तिकीट कधी येणार आहे। तर बघा, हॉल तिकीट जे आहे तुमची एक्झाम डेट जेव्हा असणार आहे त्याच्या 7 दिवस आधी जे आहे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहात। ठीक आहे, म्हणजे 7 दिवस आधी, 16 तारखेला एक्झाम असणाऱ्यांचं 7 दिवस आधी जे आहे ते तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकणार आहात। म्हणजे जर हॉल तिकीट तुमचं इतरांचं डाउनलोड होत आहे पण तुमचं डाउनलोड होत नसेल तर माइट बी पॉसिबल की तुमची एक्झाम जी आहे ती दुसऱ्या दिवशी असू शकते। येत्या लक्षात कुणीही पॅनिक व्हायचं नाहीये। त्या कारणास्तव तुमचं हॉल तिकीट जे आहे तुमच्या एक्झामच्या 7 दिवस आधीच जे आहे ते पब्लिश होणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, एक्झाम जी आहे ती TCS कंपनी जी आहे त्यांच्याकडून कंडक्ट होणार आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती की एक्झाम जी आहे ऑनलाईन मोड मध्ये होणार आहे आणि जे काही आहे ग्रुप लेवल टाइमर याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे। म्हणजे पर्टिक्युलर सेक्शनसाठी टाइमर असणार आहे, त्याच टाइम मध्ये तुम्हाला तो सेक्शन जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो टाइमर जो आहे डिसेपर होणार आहे। पुन्हा तुम्हाला त्या सेक्शन मध्ये परत ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाहीत। त्याच्यामुळे वेळेचं सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे आणि त्या वेळेमध्ये दिलेले क्वेश्चन जे आहेत तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहे। वाढती कॉम्पिटिशन लक्षात घेता हा जो ग्रुप लेवल टाइमर आहे तो इंट्रोड्यूस केलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही आता जे काही तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह करत असाल ते पण ग्रुप लेवल टाइमर असणारेच मॉक टेस्ट सॉल्व्ह करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस आधीच होईल। एकदा तो ग्रुप लेवल टाइमर संपला की पुन्हा त्या सेक्शन मधले क्वेश्चन जे आहेत तुम्हाला अटेम्प्ट करता येणार नाहीत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग तुमच्या एक्झाम मध्ये असणार नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही जे काही आहे गेस वर्क करू शकणार आहात। ठीक आहे, तर या एक्झाम मध्ये जे आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये। त्यानंतर बघा, यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत 100 क्वेश्चन आहेत 200 मार्कांसाठी। म्हणजे एक क्वेश्चन जो आहे तुम्हाला 2 मार्क्स देणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला जर डाऊट असेल एखाद्या क्वेश्चन मध्ये तरी देखील तुम्ही टिक करून आलात तरी चालणार आहे, तुमचे त्याच्यासाठी मार्क कट होणार नाहीत। ठीक आहे, तर नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते 100 आहेत आणि टोटल 200 मार्कांची ही एक्झाम असणार आहे। 2 तास याचा वेळ असणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण महत्त्वाचं बघणार आहोत की एक्झामला जाताना मला वाटतं आता सगळ्यांच्या मनामध्ये जे काही डाऊट होते ते सगळे सॉल्व्ह झाले असतील। TCS कंपनी मार्फत तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाणार आहे। ऑनलाईन मोड मध्ये एक्झाम होणार आहे आणि एक्झाम लेवल टाइमर पण प्रेझेंट असणार आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत की एक्झामला जाताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते कॅरी करायचे आहेत। तर तुम्हाला जसं मी सांगितलं की तुमची जी एक्झाम होणार आहे त्या दिवसाच्या 7 दिवस आधी तुम्ही जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकणार आहात। मग तुम्ही जे डाउनलोड करता हॉल तिकीट त्याची प्रिंट आउट पण तुम्हाला सोबत ठेवायची आहे आणि एक झेरॉक्स कॉपी म्हणजे ओरिजिनल ऍडमिट कार्ड आणि त्याची एक झेरॉक्स अशी तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे झेरॉक्स असलीच पाहिजे असं नाहीये, पण सेफ साईड तुम्ही झेरॉक्स ठेवलीत तर तुमच्यासाठी बेटर आहे। त्या काळामध्ये एक्झामच्या वेळेस तुम्हाला पॅनिक व्हायची गरज पडणार नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे ऍडमिट कार्ड, ओरिजिनल ऍडमिट कार्ड आणि त्याची झेरॉक्स हे देखील तुम्ही कॅरी करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 2 पासपोर्ट साईज जे तुमचे फोटोज आहेत ते पण तुम्ही सोबत ठेवा। त्यानंतर नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे तुम्ही फॉर्म फिलअप करताना जो ओरिजिनल ID प्रूफ म्हणून वापरलं होतं तेच ID तुम्हाला इथे घेऊन जायचं आहे। जर तुम्ही आधार कार्ड मेन्शन केलं असेल फॉर्म फिलअप करताना तर आधार कार्ड ओरिजिनल घेऊन जावा।
जर तुम्ही पॅन कार्ड मेन्शन केलं असेल तर पॅन कार्ड तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचं आहे. तर हे ओरिजिनल आयडी कार्ड जे आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे एक्झामला सोबत जाताना, आणि सोबतच त्या ओरिजिनल आयडी कार्डची एक झेरॉक्स कॉपी पण ठेवणं आवश्यक आहे. आणि बऱ्याचशा महिला या एक्झाम देणार आहेत, तर महिलांसाठी विशेषतः सूचना आहे ज्यांनी आफ्टर देअर मॅरेज म्हणजे लग्नानंतर ज्यांचं नाव चेंज केलेलं आहे, तर तुम्ही हे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट जे आहे ते सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे. तुम्हाला तिथे काहीतरी कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होईल आणि तुम्ही पॅनिक व्हाल एक्झामच्या आधी. त्यापेक्षा बेटर आहे तुम्ही हे जे मॅरेज सर्टिफिकेट किंवा नेम चेंजचं डॉक्युमेंट जे आहे ते सोबत घेऊन तुम्ही एक्झामला जा. अशा पद्धतीने हे जर सगळे डॉक्युमेंट तुम्ही कॅरी केले तर मला वाटतं, आणि एक्स्ट्रा म्हणून सोबत एखादा पेन पण राहू द्या. मला वाटतं जर एवढे डॉक्युमेंट तुम्ही कॅरी केले तर तुम्हाला एक्झाम देताना काही अडचण येणार नाही आणि अननेसेसरी प्रेशर क्रिएट होणार नाही. तुम्ही आरामात तुमची एक्झाम जी आहे ती देऊ शकता. मला वाटतं नवी मुंबई महानगरपालिका याची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत, तुमची एक्झाम कधी होणार आहे, ऍडमिट कार्ड, सगळेच पॅनिक होतात की ऍडमिट कार्ड मित्राचं डाउनलोड होत आहे पण माझं होत नाही. मग त्या केसमध्ये तुमची एक्झाम दुसऱ्या दिवशी पण असू शकते. येते लक्षात? त्याच्यामुळे कुणीही पॅनिक होऊ नका. बघा, तुम्हाला रिक्वायर्ड जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ज्यांची गरज असेल तर याचे स्क्रीनशॉट पण काढून घ्या, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. आणि बघा, हे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला न विसरता कॅरी करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हे तुमच्या जे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये त्याची उत्तरं मी इथे तुम्हाला दिलेली आहेत. ठीक आहे, पहा. यानंतर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जे काही तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत, एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, हे सगळे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याची उत्तर आपण बघितलेली आहेत. आणि त्यानंतर बघा, DMER ची वेकन्सी आलेली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा पोस्ट आहेत, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि औषध निर्माता या पदांसाठी. तर या सगळ्यासाठी जे आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि जो DMER चा सिलेबस असणार आहे तोच तुमच्या बॅचेसमध्ये कव्हर केला जाणार आहे. त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. आणि अनालिसिस प्रोव्हाइड करण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला कशा पद्धतीने प्रिपरेशन करावं हे तुम्हाला समजतं, कशा पद्धतीचे एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात हे देखील तुम्हाला समजणार आहे. आणि त्यानंतर ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या बॅचेसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. कारण बऱ्याच वेळा तुम्ही महानगरपालिकांच्या सिलेबसमध्ये बघता सिलेबस थोडाफार चेंज झालेला असतो. मग त्या चेंज सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला ई बुक आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जात आहेत. आणि जे पण तुमचा सिलेबस आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच कव्हर केला जाणार आहे. लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात आणि त्याचे व्हिडिओज डाउनलोड देखील करू शकणार आहात. तर हे सगळ्या बॅचेसमध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर बघा, जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती. पहा, नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जर तुमच्या मनात आणखी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या तुम्ही लिहून पाठवू शकता. तुमच्या शंकांचं निवारण जे आहे ते केलं जाईल. पहा, तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.